श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्ही सध्या जे संकटातून जात आहात त्याचे उत्तर तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या एका व्हिडिओमध्ये मिळून जातील. त्याआधी मी गजानन माऊलींना प्रार्थना करते की जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे संकटे नष्ट करा. हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया दिली तर मन कायमचं थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही शांत राहणं हेच खऱ्या समजुतीचं लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत हे स्वीकारणं गरजेचं असतं. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढे जाणं शहाणपणाचं ठरतं. कारण राग आपल्यालाच जाडतो आणि समोरच्याला काहीच फरक पडत नाही. प्रत्येक वेळी आपण स्वतःला सिद्ध करत बसतो. आपलं अस्तित्वच ओझं बनतं. कधी दुर्लक्ष करणं, कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधीकधी शांत माघारही असते. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून ती स्वीकारण्याच्या आपल्या वृत्तीत असतो. माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच बदलतं. माणूस तसाच दिसतो पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं, वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसंच विश्वास करण्याची ताकद मनात ठेवत नाही. विश्वास तुटतो म्हणजे तेव्हा नातं संपतं, पण त्या नात्याचं महत्त्व कमी होतं आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. एकदा का मनात भेग पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणे प्रचंड कठीण होत असतं. इतका गर्व कशासाठी करतो आपण? आपण कुठलीच संपत्ती येताना घेऊन आलो नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य माहीत असूनही माणूस गर्व करतो. पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण त्यांचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. इतकी द्वेषभावना मनात साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपलेपेक्षा कोणी मोठं झालं की जडण आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं ही मानसिक गरिबी आहे. आयुष्य थोडकंच आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्यांचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतं असतं वाटतं आपल्याला, पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चर्य नाही समजलं की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तसतं आठवण राहते, नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको, थोडा माणूसपणा ठेवा. तेच खरं श्रीमंती पण आहे. नाती तुटायचं मूळ कारण काय आहे हे तुम्हाला काय वाटतं? तर नाती तुटायचं मूळ कारण मोठे वाद नसून हळूहळू वाढत गेलेलं दुर्लक्ष असतं. एकमेकांना टाळणं ही सुरुवात असते आणि अहंकार त्याला खत पाणी घालतो. मग मला काय फरक पडतो हे शब्द नात्यांच्या मुळावर घाव घालतात. संवाद थांबतो तेव्हा गैरसमज आपोआप बोलू लागतात. समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागली की नातं थकायला लागतं. माफी मागणं कमीपणाचं नाही, पण अहंकार ते मान्य करत नाही. एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नसतानाही सतत जाणवत राहतं. वेळ गेल्यावर कळतं की भांडणं नव्हतं त्रासदायक तर गप्प राहणं घातक होतं. नाते तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण आतून बरंच काही तुटलेलं असतं. जपायचं ठरवलं तर शब्द सापडतात आणि तोडायचं ठरवलं तर कारणं. नातं टिकवायचं असेल तर ऐकण्याची आणि वागण्याची तयारी हवी. कारण नाती जपायची की तोडायची हे शेवटी स्वभावावरच अवलंबून असतं. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर व्हिडिओला लाईक करून एक छानशी कमेंट करून
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझी जपमाळ ही स्वामी महाराजांचा टेलिफोन आहे. ती हॉटलाईन आहे. हातात माळ घेतली की स्वामी महाराजांशी संपर्क जोडला जातो. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे टोपण नाव या नावाने हाक मारली की ती माझ्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात विकत मिळत नाही. तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा व आनंद लुटा. तुम्हाला जर माझं बोलणं पटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. धन्यवाद.